फ्रेजच्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करताना, तर फ्रेजच्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला सुरुवातीला वाक्य समजलं पाहिजे ते फ्रेजचं वाक्य आहे का नाही. तर फ्रेजचं वाक्य ओळखण्यासाठी क्रियापदाबरोबर जेव्हा प्रिपोजिशन येतं तेव्हा ते फ्रेजचं वाक्य असतं. आणि त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना नेहमीप्रमाणे द ब्लॅक बोर्ड हे कर्मकर्त्याच्या जागी येईल. द ब्लॅक बोर्ड ऑज लुक्ड हे काय भूतकाळी रूपे म्हणून ऑज आलं इथं. आणि त्याच्याबरोबर जे प्रिपोजिशन आले ते आहे तसंच घ्यायचं. द ब्लॅक बोर्ड ऑज लुक्ड ॲट बाय हर. यामध्ये आपण फ्रेजबरोबर येणारे प्रिपोजिशन वेगळे केले नाही. आता दुसरं वाक्य, दे लुक्ड आफ्टर देअर पॅरेंट्स. पुन्हा कर्मकर्त्याच्या जागी देअर पॅरेंट्स वेअर लुक्ड आफ्टर. इथं काय घेतलं आपण फ्रेजबरोबर ते जे प्रिपोजिशन येतं ते आपण आहे तसंच घेतलं, लुक्ड आफ्टर बाय देम. आता मिश्र वाक्याची व्हॉइस करताना आय न्यू दॅट ही डीड द वर्क. आता याच्यामध्ये काय दोन वाक्य ते दॅटने जोडलेले आहे. याच्यामध्ये हे गौण वाक्य आहे आणि हे मेन क्लोज आहे. तर याच्यामध्ये आय न्यू याला कर्म नाही म्हणून आपण याला इट हे कर्म घेऊ. मग कर्म घेतल्यानंतर वाक्य काय तयार होईल, आय न्यू इट. मग याचं व्हॉइस कसं करणार आपण पॅसिव्ह, इट ऑज नाऊन. आता पुढचं वाक्य आहे तसंच घ्यायचं. मग टू मी दॅट द वर्क ऑज डन बाय हिम, नेहमीसारखंच करायचं.